निफाड तालुक्यातील श्री क्षेत्र मौजे सुकेणे येथील श्री दत्त मंदिराचे प्रशासन प्रमुख परमपूज्य महंत श्री सुकेणेकर बाबा शास्त्री यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उपाध्यक्षपदी सलग 5व्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीमुळे महानुभाव पंथांतील कार्यकर्ते आणि अनुयायांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। महाराष्ट्रातील प्रतिगाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सुकेणे येथे महंत सुकेणेकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात। महानुभाव परिषदेच्या प्रचारासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते। महानुभाव पंथांचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने ते सातत्याने कार्यरत आहेत। चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान महाराष्ट्रासह देशभरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते विविध ठिकाणी व्याख्याने, प्रवचने आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करत असतात। त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी महानुभाव पंथांबाबत जागरूकता वाढली आहे। तसेच 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी प्रवास केलेल्या स्थळांवर मंदिरे उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून देशभरातील महानुभाव अनुयायांना एकत्रित करण्याचे कार्यही ते करत आहेत। त्यांच्या या कार्यामुळे महानुभाव पंथांच्या संघटनात्मक बळकटीस मोठा हातभार लागल्याचं मानले जाते। महंत सुकेणेकर बाबा शास्त्री यांच्या या सलग 5व्या निवडीमुळे महानुभाव परिषदेच्या कार्याला अधिक गती मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उपाध्यक्षपदी सलग 5व्यांदा बिनविरोध आपली निवड झाली आहे। पहिली प्रतिक्रिया काय आहे महाराज, काय सांगाल? त्या दृष्टीतून मी ह्याच्या संदर्भामध्ये जो आतापर्यंत जे तळागाळातल्यापर्यंत जाऊन पोहोचलो, धर्मनिरक्षाच्या प्रचाराच्या माध्यमातून कार्य सुरुवात केली आणि तिथूनपर्यंत मग माझी जिल्हा समितीवर निवड झाली आणि नंतर अखिल भारतीय महानुभाव कैवल्यवासी नागराज बाबा यांनी माझी दखल घेतली आणि मला परिषदेमध्ये स्वीकार करून घेतला। ती पहिली निवड माझी अखिल भारतीय महानुभाव परिषदे त्यावेळेस 1973-6 झाली। तिथून सुरुवात झाली। मानव पंथाचे तत्वज्ञान आतापर्यंत म्हणजे शाब्दिक ज्याला लिखाणानं याच्या प्रचार माध्यमातून अनेक प्रकारे मीटिंग घेऊन त्या ठिकाणी स्वामींच्या तत्वज्ञानाचा प्रचार करणं या माध्यमातून आपण करायला पाहिजेत। आणि आतापर्यंत या पंथाकडे थोडी दुर्लक्षता होती, परंतु आता वर्तमानानं वर्तन ते बदललं आहे आणि म्हणून पंथाच्या संदर्भातून साहित्य माध्यमातून स्वामींची हे पहिले जे वचन आहे, मराठीतलं जे पहिलं वचन आहे ते कुठून सुरुवात झाली आणि म्हणून मराठीला आताची वेगळं स्वरूप निर्माण झाले, राज्यभाषा निर्माण झाली, तिला तो मराठीचं हे मिळालेलं आहे आणि म्हणून तिथे ती सुरुवात झालेली आहे। महानुभाव पंथाचा प्रसार देशभर करण्यासाठी पुढील काळात कोणते उपक्रम हाती घेणार आहात? तत्वज्ञानाच्या अनुषंगाने लेखन करणं, मोठमोठ्याचं ग्रंथाचे वचन त्या ठिकाणी आयोजित करणं, पोथ्यापाने निर्माण करणं, अधिवेशन निर्माण करणं आणि म्हणून पंथाचा साहित्याच्या संदर्भातून अत्यंतिक महत्वाचा प्रचार माध्यम हे आयोजित केलेलं जातं आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे मोठे कार्य होऊन गेलेले आणि याच्यामध्ये मी राजकीय स्वरूपातून बोलत नाही, परंतु आम्हाला आतापर्यंत कोणी अशी आमची दखल घेतली नव्हती पंथाची, परंतु आत्ता जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दखल घेतलेली आहे आणि पंथाच्या संदर्भातून आतापर्यंत त्यांनी 200 ते 250 कोटी पंथाच्या कार्यासाठी दिलेले आहे। साहित्य, मंदिरं, वातळू, पाठ अनेक प्रकारे त्यांनी मदत केलेली आहे आणि म्हणून आता वेगळ्या स्वरूपामध्ये पंथाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा आहे। साहित्य माध्यमातून पंथाचा जो आहे त्या पद्धतीने ते संशोधन करून हे कार्य केलेलं आहे आणि पुढेही करणार आहे। सुकेणे येथील दत्त मंदिराच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। हो, काय सांगाल महाराज? हे मौजे सुकेणे जे आहे, स्वामी ज्या टायमाला 800 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरला आले, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, आडगाव, नाशिक असं करत करत स्वामी सुकेणेला आले आणि सुकेणे येण्याचा उद्देश असा होता का त्यांची ही जी जागा आहे ही आदित्याचा मठ होता, सूर्यनारायणचं मंदिर होतं आणि या ठिकाणी स्वामी एक ब्राह्मण दाम्पत्य देवाची भेट व्हावा, ईश्वराची सन्मा आम्हाला सुख समाधानी लाभावी, शांतता लाभावी असं ते मनोमध्ये विचार करत असताना स्वामी आडगावून ज्या भक्तजन असं इथे यायला निघाले, रस्त्यामध्ये त्यांनी असा एक मनामध्ये उल्लेख केला, भक्तजनांना सांगितलं आपल्याला चांदुरीला न जाताना तिथे भक्त येणारच आहे, परंतु आपल्या सुकेण्याला जायचंय, 2 भक्त वाट पाहतात म्हणे माझी आणि त्या ठिकाणी मग सुखदाने त्यांना स्वामी एक दिवस वास्तव्य करून या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांना भेट दिली
आणि एकच सांगितलं का तुम्ही सुखी राहा आणि ही जनतेला सुखा करता मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून सर्व भक्तमन गावातली मंडळी या ठिकाणी येऊन स्वामींचं पूजन केलं आणि इथून स्वामी निफाडला निघून गेले. महानुभाव परिषदेच्या माध्यमातून पुढील वर्षात कोणते मोठे प्रकल्प योजना राबवण्याचा विचार करत आहात महाराज? आता मानवभाव परिषदेच्या माध्यमातून आता नाशिक जिल्ह्यामध्ये एक आता आपल्या नाशिक जिल्ह्याचा महत्वाचा म्हणजे एक भाग्यवान जिल्हा आपला आणि गंगा गोदावरी माई जी आहे त्यांचा आता आपल्याला कुंभमेळा होणार आहे. त्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेक संत महंत अनेक धर्माचे साधू संत येणार आहे. मग वारकरी संप्रदायाचे आहे. मग आता मानवाने काय करायचं? मग आम्ही बी सर्व एक मिटिंग घेऊन ठरलेलं आहे का आपण हे स्वतः एक असा मेळावा घेऊ. त्या ठिकाणी 5-25 साधू संत आणि भक्तगण लाखोच्या संख्येने यावा अशी आमची इच्छा आहे. आणि धर्मप्रचाराचा आहेच, पण धार्मिक त्याने नाशिकचं वैभव जे फार वेगळ्या स्वरूपाचं आहे. नाशिकचं वैभव अशा पद्धतीचं आहे का त्या ठिकाणी आहे गतिमान का जी नाशिकची सुधारणा झालेली आहे ती धार्मिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील असल्यामुळे आणि पुण्यभूमी ज्याला संपूर्ण देशाची नव्हे जगामध्ये जी गंगा गोदावरी माई आहे त्या माईच्या दोन्ही तीरावरती त्रेतायुगापासून प्रभू रामचंद्र भक्त या ठिकाणी येऊन गेलेले आहे. त्यांनी त्या ठिकाणी पंचवट जो म्हटलेला आहे त्या पंचवट ज्याला म्हटलंय पंचवटी आणि अशा पद्धतीने अनेक धर्माचं त्या ठिकाणी ह्या नाशिकला योगदान लाभलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा एक पंथाच्या दृष्टीतून पंथाच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीतून साहित्याच्या दृष्टीतून प्रचार व्हावा आणि मग खरं ज्याला परब्रह्म परमेश्वर तर आहेच पण भक्तांची त्याला जोड लागते. त्या ठिकाणी अनेक भक्त एकत्र येतात आणि अशा पद्धतीने आम्ही सुद्धा अखिल भारतीय मानव परिषदेच्या माध्यमातून एक मेळावा घेण्याचा ठरलेला आहे आणि होणार तो हे सर्वांचं सहकार्य लाभणार आहे. या परिषदेवर महंत चिरळे बाबा त्याचप्रमाणे प्रकाश ननवरे आणि दिनकर अण्णा पाटील या सर्वांना या परिषदेवर घेतलेलं आहे. यांच्याकडून सर्व कार्य सिद्धीला जाईल अशी मी प्रार्थना. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.